श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मित्रांनो, पितृपक्ष, या पितृपक्षामध्ये आपल्याला ह्या 5 वस्तू दान करायच्या आहेत. विशेषतः महिलांनी या 5 वस्तू दान करायच्या आहेत. त्यामुळे आपले पितृ हे प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद हे प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील. त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या कालावधीमध्ये केलेले पिंडदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते आणि ते स्वर्गात असलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते. या दिवशी सर्व लोक आपल्या मृत पूर्वजनांचे श्राद्ध करतात. सर्व पितृ अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. मृत पूर्वजनांसाठी श्राद्ध केले जातात आणि त्या तिथीला पूर्वज मृत पावलेले असतात त्या तिथीला श्राद्ध केले जाते. पण जर पूर्वजनांचे मृततिथी माहीत नसेल तर अशा सर्वांच्या पूर्वजनांचे श्राद्धे हे सर्व पितृ अमावस्येला केले जाते. आणि त्याचबरोबर तिथी माहीत आहे पण काही कारणास्तव तिथीला श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर ते श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केले जाते. तर ही सर्व पितृ अमावस्या खूपच महत्त्वपूर्ण आहे. तर पितृपक्ष हा पितरांचा आशीर्वाद प्राप्त करणारा पंधरवडा आहे. 16 दिवसाचा समावेश आहे. दरवर्षी पितृपक्ष पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन अमावस्येला संपतो. मित्रांनो, जर आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण काही दान केले तर त्यालाही खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण काही वस्तू खरेदी केल्या तर त्याचाही आपल्याला खूप लाभ होत असतो. म्हणून ह्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी महिलांनी ह्या 5 वस्तू दान करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला जे वस्तू घ्यायच्या आहेत त्यासुद्धा आपण ह्या पितृ अमावस्येच्या दिवशीच घ्यायच्या, कारण यामुळे जे आपले पितृ आहेत ते संतुष्ट होतात, म्हणजे ते शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात. तसेच ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात. आपल्या घरामध्ये भरभराटीही होत असते, कारण जर पितृदोष असेल तर आपल्याला भरपूर समस्या अडचणींना सामोरे जावे लागत असते. म्हणजे इतका भयंकर असं पितृदोष असतो. म्हणून आपल्याला आपल्या पितरांना शांत करायचं आहे, त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे. म्हणून आपल्याला हे 5 वस्तूचे दान करायचे आहेत. विशेषतः महिलांनी या 5 वस्तूचे दान करायचे आहेत. तर त्यातील पहिली वस्तू म्हणजे काळे तिल. पितृपक्षाच्या कालावधीत जर तुम्ही काळे तिल हे खरेदी करू शकला तर अतिउत्तम आहे. पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करण्यासाठी काळे तिल याचा वापर केला जातो, कारण काळे तिल ही श्री हरी विष्णूंना देखील खूप प्रिय आहेत. तसेच ह्या पितृपक्षामध्ये आपण जर काळे तिल दान केले तर याचा आपल्याला खूपच लाभ होत असतो. म्हणजे आपले पितृ आहेत ते शांत होत असतात. असं म्हटलं जातं की जे कोणी आपल्या पितरांसाठी हे तर्पण आणि दान करणार आहे त्यांच्या वंशजांना सुखी जीवनासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यांचं जीवन अधिकच सुखकर बनतं. त्यामुळे जर शक्य असेल तर या काळामध्ये म्हणजे या पितृपक्षामध्ये तुम्ही काळे तिल हे अवश्य खरेदी करा किंवा दानसुद्धा तुम्हाला करायचे आहेत. यामधील दुसरी वस्तू आहे ती म्हणजे बार्ली. तर या पितृपक्षामध्ये तुम्ही जर बार्ली खरेदी करू शकत असाल तर अवश्य खरेदी करा. बार्ली हे पृथ्वीवर सर्वात आधी तयार झालेले धान्य आहे आणि धार्मिक दृष्टिकोनातून त्याला सोन्याचा मोल आहे, म्हणजे सोन्यासारखं त्याला महत्त्व आहे. तर पितृपक्षामध्ये तुम्ही ही बार्ली खरेदी करू शकत असाल, म्हणजे त्याला मराठीमध्ये जव असं म्हणतात. तर हे जर तुम्ही खरेदी करू शकत असाल तर अवश्य खरेदी करा. या पितृपक्षामध्ये तुम्ही जर बार्ली खरेदी केली आणि ती जर तुम्ही दान केली तर नक्कीच तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होताना ही नक्कीच पाहायला मिळेल आणि यामुळे तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतील. यानंतरची तिसरी जी वस्तू आहे ते नवीन कपडे. तर या पितृपक्षामध्ये कोणीही स्वतःसाठी नवीन कपडे खरेदी करत नाहीत. पितरांसाठी नवीन कपडे घेण्याचा नियम आहे. हे नवीन कपडे तुम्ही घेतले
तर तुम्हाला हे एखाद्या ब्राह्मणाला द्यायचे आहेत, म्हणजे पितरांचं मनामध्ये तुम्हाला स्मरण करून ते कपडे तुम्हाला एखाद्या ब्राह्मणाला द्यायचे आहेत. असं तुम्ही केले तर तुमचे पितृ आहेत ते लवकरात लवकर तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. तर अशा प्रकारे तुम्ही हे नवीन कपडे एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दिले तरी काही हरकत नाही, परंतु तुम्हाला अवश्य हे नवीन कपडे द्यायचे आहेत. तसेच चौथी वस्तू आहे ते म्हणजे तांदूळ. तर हे तांदूळ तुम्ही ह्या पितृपक्षामध्ये खरेदी केलं आणि ते जर तुम्ही श्राद्धामध्ये वापरलं, म्हणजे त्या तांदळाची तुम्ही जर खीर बनवली तर ती चांदी समान होते. म्हणजे पितृपक्षामध्ये तांदूळ याला खूपच महत्त्व आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हे तांदूळ जर तुम्ही दान केले तर यामुळे देखील तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होते आणि तुमचे जे पितृ आहेत ते सुद्धा संतुष्ट होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्ही हे तांदूळ जे आहेत त्या तांदळाचा भात बनवून जर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला खायला दिला तर त्यामुळे देखील तुमचे पितृ हे संतुष्ट होतील आणि तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, तुमची प्रगती होत राहील. तर अशा प्रकारे या पितृपक्षामध्ये ह्या तुम्ही वस्तू दान करायच्या आहेत. तसेच पाचवी वस्तू आहे ते म्हणजे चमेलीचं तेल. तर या पितृपक्षामध्ये तुम्ही जर पितरांना चमेलीचं तेल अर्पण केलं, शास्त्रामध्ये अशी तरतूद आहे की हे चमेलीचं तेल तुम्ही जर पितरांना अर्पण केलं तर ते समाधानी आहेत का यावरून हे अनुभव येतात. पितृपक्षामध्ये चमेलीचं तेल आपण विकत घेऊन आणि ते जर दान केलं तर यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी ही कायम टिकून राहते व पितृ आपले हे संतुष्ट होत असतात. म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये चमेलीचं तेल हे अवश्य दान करा. तर मित्रांनो, सहावी जी वस्तू आहे ती म्हणजे पांढरी फुले. पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी पांढऱ्या फुलांचा वापर केला जातो. पांढरी फुलं ही आपल्या पूर्वजांना अतिशय प्रिय असतात आणि शांतता याचं सुद्धा हे एक प्रतीक असतं. शांतता आणि साधेपणाचं प्रतीक म्हणून या पांढऱ्या फुलांकडे पाहिलं जातं. तर या पितृपक्षामध्ये मित्रांनो, तुम्ही जर पांढरी फुले घेऊ शकत असाल तर तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण या पांढऱ्या फुलांच्यामुळे तुमचे पितृ हे संतुष्ट होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील. तर आता आपण पाहू की या पितृपक्षामध्ये महिलांनी कोणत्या 5 वस्तू आहेत त्या दान करायच्या आहेत, त्यामुळे आपले पितृ हे आपल्याला आशीर्वाद देतील आणि ते प्रसन्न होतील. तर मित्रांनो, घरातील प्रत्येक सदस्य प्रत्येक व्यक्ती ही आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध, तर्पण, ब्राह्मण भोजन असं काही करत असतात. यामुळे आपले पूर्वज हे आनंदी असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब हे समृद्ध होतं. परंतु काही कारणास्तव तुमच्या घरामध्ये पुरुष नसतील तर तुमच्या घरातील स्त्रिया या पितृपक्षामध्ये या 5 वस्तू दान करू शकतात. जेव्हा तुमचे पूर्वज हे संतुष्ट होतात तेव्हा ते तुम्हाला उत्तम आरोग्य, संपत्ती, संतती, वंश हे सर्व ते तुम्हाला देत असतात व ते प्रसन्न होत असतात, आशीर्वाद देतात. यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला कसलीच कमतरता राहत नाही. त्याचप्रमाणे पूर्वज जर रागावले तर घरामध्ये कलह, भांडण इत्यादी सारखे वाद होत असतात. त्याचप्रमाणे घरामध्ये आर्थिक संकटे येत असतात, तसे धनहानी होते व संतती, आजारपण यासारखे बरेच अशा समस्या या निर्माण होत असतात. जर तुम्हाला घरामध्ये कटकटी, भांडणे, धनहानी असे प्रकार नको असे वाटत असेल तर तुम्हाला हे 5 दान हे अवश्य तुम्हाला करायचे आहेत. तर आता आपण पाहू की आपल्याला कोणते 5 दान आहेत ते करायचे आहेत. पितरांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही पिकलेल्या केळीचं दान करू शकता. केळी हे सदाहरी फळ आहे. हे श्री हरी विष्णूंचे प्रिय असे फळ आहे, म्हणून केळी ही दान करायची आहेत, कारण श्री हरी विष्णूंचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे केळीच्या झाडाची नियमितपणे पूजा केल्याने देखील आपल्याला श्री हरी विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. भगवान विष्णू हे वैकुंठाचे स्वामी आणि मोक्ष प्रदान करणारे आहेत. त्यामुळे आपण केळीचे दान केले तर आपले पितृ हे लवकरात लवकर प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ते म्हणजे दही. तर हे दही देखील पितरांना खूप प्रिय आहे.
तर ह्या पितृपक्षामध्ये आपण दह्याचं दान केलं तर त्यामुळे देखील आपले पितृ हे शांत होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे दही हे स्थिर आणि शांत मानले जाते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये स्थिरता आणि शांतता लाभावी याकरिता आपण हे दही पितरांना द्यायचं असतं किंवा आपण दह्याचं दान करायला हवं. तर तिसरी वस्तू म्हणजे पांढरी मिठाई. तर या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर पांढऱ्या मिठाईचं दान करता आलं तर नक्की तुम्ही करा. तसेच मित्रांनो, चौथी वस्तू म्हणजे विड्याचं पान. हे देखील दान करू शकता. म्हणजे पितृपक्षामध्ये पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना सुपारी जी असते तिचं दान केलं जातं. म्हणजे जी काळ्या कलरची सुपारी असते तिचं दान करायचं आहे. सुपारीचं दान केल्यामुळे घरामध्ये धनधान्याला तोटा कधीच राहत नाही. तसेच याला तांबूलदान असंही म्हणतात. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काही नाही दिले तरी चालेल, पण तांबूलदान दिले तर याला खूपच महत्त्व आहे. म्हणजेच त्याला विड्याचं पान असंही आपण म्हणतो. तसेच पाचवी गोष्ट म्हणजे दक्षिणा. तर दक्षिणाशिवाय कोणतेही दान फलदायी नसते असं म्हटलं जातं किंवा ते निरुपयोगी मानलं जातं. दक्षिणा म्हणजे याचा अर्थ संपत्ती, पैसा असे नाही, हे लक्षात घ्या. तर दक्षिणा म्हणजे तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही एखादी वाटी, ग्लास किंवा एखादं पात्र हे तुम्ही दान करू शकता. आपल्या पितरांच्या नावाने त्यांना स्मरण करून गरजू व्यक्तीला तुम्ही हे दान करू शकता. म्हणजे तुम्हाला जे काही दान करायचं आहे तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला हे दान करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.